बैठा ना। धन्यवाद अध्यक्ष महोदय। आज जे काही सरकारनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जे विधेयक आणलं त्या विधेयकाला कळाडून विरोध करण्यासाठी मी इथं उभा आहो। अध्यक्ष महोदय, हे विधेयक जे आहे हे विधेयक भारतीय जे जवान आहेत CAPFचे त्या जवानांच्या पूर्ण अधिकारांवर गदा आणणारं विधेयक आहे। कारण या विधेयकात सरकारनं सांगितलं जरी असेल की कायदेशीर स्पष्टता आहे, प्रशासनिक सुसूत्रता आहे, न्यायालयीन निर्देशनाशी सुसंगत आहे, परंतु यात कुठलीही सुसूत्रता नाही। यामध्ये सर्व जी काही बाबी आहेत ते केंद्रित करण्याचा मानस यामध्ये सरकारचा दिसून येतो। तसेही अध्यक्ष महोदय, सर्व बाबी एक केंद्रित करण्याचा सरकारचा नेहमी सातत्यानं प्रयत्न असतेच। अध्यक्ष महोदय, यामध्ये त्यांच्या अधिकारावर पूर्णतः गदा आणल्या गेलेली आहे। भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती या सेवा ज्या अटी आहेत त्या बनवण्याचा पूर्ण अधिकार सरकारनं आपल्याकडे घेतलेला आहे। आजपर्यंत विविध कायद्याच्या खाली चालणारी प्रक्रिया एकतर्फी अवलंबून होती, परंतु चिंताजनक बाब ही आहे की यामध्ये कोणत्याही न्यायालयाचा निर्णय, कोणताही कायदा, आदेश विचारात न घेता केंद्र सरकार नियम बनवू शकते। अध्यक्ष महोदय, हे त्यांच्या विचारावर, त्यांच्या अधिकारावर घालणारी बाब आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, या विधेयकात तर त्यांना पदोन्नती नाही, पदोन्नती जे काही IPS अधिकाऱ्यांचीच नियुक्ती होणार आहे, त्यांना कुठल्याही गोष्टीची म्हणजे वर्षानुवर्षे सेवा करणारे जे लोक आहेत त्यांना कुठलीच पदोन्नती नाही। त्यांचे या सगळ्या बाबींमुळे त्यांचं हे पूर्णतः मनोबल खचणार आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, हे जे बिल आहे हे बिल एक जे भारतीय मूलभूत अधिकार दिले त्या अधिकारावर घालणारे आहे। मी अध्यक्ष महोदय, या निमित्तानं हे जे बिल आहे हे JPC कडे पाठवावं की जेणेकरून त्यात संशोधन होईल आणि ते बिल पास करावं। आणि जाता हे सांगतो, तिकडच्या बाकांवरच्या लोकांना सुद्धा सांगतो अध्यक्ष महोदय की या बिलामुळे या जवानांचं मनोबल खचणार आहे। म्हणून सगळ्यांनी त्या बिलाला JCB कडे पाठवण्याचं धन्यवाद नियोजन करावं। माननीय सदस्य श्री अवधेश प्रसाद जी।